सुरेश चव्हाण, आपण बघत आहात लोकसाक्षी न्यूज नाशिक। खरं तर उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर जर बघायला गेलं तर भक्तिमय वातावरण आपल्याला आजपासूनच बघायला मिळतं आहे। आज आपण आलो आहोत गोविंदनगर या ठिकाणी आणि औचित्य देखील तसंच आहे। या ठिकाणी जिजाऊ हास्य क्लबच्या संस्थापिका अध्यक्षा छाया नवले मॅम जर बघायला गेलं तर आपल्यासोबत आहे। उद्या एक दिंडीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आषाढी एकादशी निमित्ताने। कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे, नेमका हा कार्यक्रम का घेत आहेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण त्यांच्याकडनं करणार आहोत। सर्वात आधी मॅडम या कार्यक्रमात खूप स्वागत। काय सांगाल उद्याचं नियोजन कसं असणार? नमस्कार, मी छाया नवले गोविंद विभाग प्रमुख आणि जिजाऊ हास्य क्लब आणि कृष्णबन हास्य क्लबची मी संस्थापिका आहे। आज जवळजवळ आमच्या क्लबमध्ये 200 ते 250 महिला आहे। ह्या महिलांना एकत्रित करून मी दरवर्षी आषाढी एकादशीची दिंडी आम्ही काढत असतो आणि याचं काढण्याचा एकच हेतू आहे, आपल्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजे, आपली धर्म संस्कृती आपले संत महात्मे सर्व कळायला पाहिजे। त्याकरता आम्ही ही पूर्ण आमच्या एरियातनं ही दिंडी काढत असतो। खूप छान वाटतं। सकाळी आम्ही 7:30ला सुरुवात करतो, 7 ते 9 दिंडी असते आणि त्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे महाप्रसाद करतो। असं आम्ही सर्वांना आपल्या परंपरेचं हे करत असतो। वा, खरं तर मॅडम अशा पद्धतीचे उपक्रम राबवल्यानंतर नक्कीच कुठेतरी धार्मिकता ही प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये ती जागृत झाली पाहिजे असा उपक्रम आहे। आषाढी एकादशी काय सांगाल अधिक माहिती? विठ्ठल आपल्यासाठी खूपच काय, विठ्ठल भक्त सर्वच जण असतात। आपलं विठ्ठल देवच आपला आहे। विठ्ठलाचं जर आपण गुणगान आपल्या परंपरेचं जर आपण संरक्षण काय म्हणतात धर्मरक्षण केलं नाही तर आपल्याला त्यातून खरंच त्यांनी खूप काय आपल्याला दिलेले आहे। महाराष्ट्राला विठ्ठलाने खूप काही दिलेलं आहे। विठ्ठलाची भक्ती सर्वजण करतच असतात आणि ह्या परंपरेला धरून जर आपण चाललो तर आपले पूर्ण पुढची पिढी खूप संस्कारित होईल। देश, देव, धर्म, राष्ट्र हा प्रत्येकाने जपलाच पाहिजे आणि तो जपताना आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, आपलं धर्मरक्षण पण जपलं पाहिजे। त्याच्याकरता आपण ह्या विठ्ठलाची भक्ती खरंच खूप मी तर तन मन धन अर्पण करून करत असते। सर्वांनी आपल्या विठ्ठल भक्तासाठी खूप छान आषाढी एकादशीला या आणि आपलं सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे। सर्वांनी या, हीच एक मी सर्वांना कळकळीची विनंती करते। नक्कीच। खरं तर अजून एक गोष्ट मला प्रेक्षकांना सांगू इच्छितो की डंका नावाचा एक चित्रपट जर बघायला गेलं तर या निमित्ताने प्रदर्शित होतोय, त्याबद्दल काय सांगाल? खरंच खूप आनंद होतो आहे। आम्ही जवळजवळ महिना झाला आहे डंका पिक्चरसाठी प्रमोशन प्रीमियमसाठी जातो आहे। आमच्या हास्य क्लबच्या फडताई सुशीला फडताई यांचा मुलगा म्हणण्यापेक्षा तो माझ्या बहिणीचाच मुलगा आहे। खरंच मला आनंद होतो। आपल्या भूमीतला, आपल्या नाशिक नगरीतला एक ज्येष्ठ तरुण आपण आपल्यासाठी आपली परंपरा, आपल्यातला विठ्ठल, प्रत्येकाच्या मनात विठ्ठल आहे, तो विठ्ठल जागृत करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि आपल्या मुलांना पण पुढच्या पिढीला पण ही संस्कृती समजली पाहिजे। मुलं आजकाल गेम, TV, मोबाईल याच्यामध्ये इतके व्यस्त असतात का त्यांना जर काही मुलांना तर इंग्लिश मिडियमला असतं संस्कृत श्लोकसुद्धा म्हणता येत नाही। मग आपली परंपरा काय आहे, आपली परंपरा मान जपलीच पाहिजे। आपली परंपरा धार्मिक परंपरा आहे आपली, ती परंपरा जपायचीच असेल। त्याच्याकरता जो आमच्या रविदादांनी जो डंका पिक्चर काढला आहे खरंच तर आपल्या महाराष्ट्राचं खरंच खूप गौरवास्पद आहे आणि हा डंका पिक्चर रिलीज 19 तारखेला होत आहे। तो झाल्यानंतर माझी सर्वांना कळकळीची एक विनंती आहे का सर्वांनी जाऊन थिएटरमध्ये बघायलाच पाहिजे। हिंदी पिक्चर सर्वजण आपण आपल्या मातृभाषेला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे आणि खरंच आपल्यासाठी खूप एक आनंदाची गोष्ट आहे का तो नाशिकमध्ये सर्व थिएटरमध्ये रिलीज होतो आहे। 19 तारखेला सर्वांनी आवर्जून बघावा ही माझी विनंती। नक्कीच। खरं तर त्यांच्या मातोश्री देखील आहेत रविभाऊंच्या की तुम्हाला कसं वाटतं, काय सांगाल? खूप छान वाटलं तुम्ही आले। माझा मुलगा रवी फड प्रोड्युसर, याला खूप लहानपणीपासूनची खूप इच्छा होती का मला पिक्चर काढायचा आहे, पण लहानपणी पण त्याच्या वडिलांनी त्याला थोडं नाही जाऊ दिलं, पण त्यांनी आम्हाला न सांगता त्यांनी सुरुवात केली आणि अर्धा पिक्चर झाल्याच्या नंतर आम्हाला कळालं का हा पिक्चर करतोय असं। खूप तन मन धन ओतून त्यांनी इतका हे केलेलं आहे पिक्चर, सगळ्यांनी बघावं असं एवढे। नक्कीच। खरं तर एवढ्या कष्टाने जर हे केलं असेल तर पांडुरंगाची विठ्ठलाची कृपा 100% होणार आहे
आणि एका माऊलीला जर बघायला गेलं तर आपल्या मुलाने केलेलं कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे आणि ते होणार. या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. नक्की मी देखील आवाहन करेल प्रेक्षकांना की आपण 19 तारखेला जाऊन थिएटरमध्ये सगळ्यांनी हा चित्रपट बघा. आणि डंका हरिनामाचा. तर अजून एक मॅडम आहेत वैशाली खलनार, त्या देखील आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारूया, मॅडम काय सांगाल उद्याचा हा सगळा कार्यक्रम आहे चित्रपटाबद्दल आपले काय होईल? येस, मी सध्या डॅलसमध्ये राहते अमेरिकेत. माझी आई मला नेहमी व्हिडिओ पाठवत असते, म्हणजे तिच्या हास्य क्लबचे. मी ते आवर्जून बघत असते तिकडे आणि म्हणजे मला सगळी इत्थंभूत माहिती असते. अरे आज यांनी हे सेलिब्रेशन केलं, उद्या कोणाचा वाढदिवस आहे, ते मला सगळं ती व्हिडिओज पाठवत असते. आणि एका दिवशी आई मला सकाळी घेऊन आली आणि मावशींनी माझं खूप छान स्वागत केलं. खूपच म्हणजे एक पटकन झाडाचा बुके त्यांनी तयार केला, फुलं होते त्यात रंगीबिरंगी, आणि माझं स्वागत केलं. आणि त्यानंतर मग त्यांचा हास्य क्लबचा एक वर्धापन दिन म्हणून पण होता. तर त्यासाठी त्या म्हणे तू रांगोळी काढते का? तर येस, मी खूप आर्टिस्ट आहे, आधीपासूनच मला खूप आवड आहे. तर मी रांगोळी पण काढली त्या क्लबसाठी आणि त्यांनी एक छान माझा सत्कार पण केला त्या दिवशी. आणि उद्या आषाढी एकादशीनिमित्त सगळ्या बायकांचं मी ते ताल मृदुंग टाळ धरून जे आपण नाचतो हरिनामाचा जप करत, जसे वारकरी पंढरपुरासाठी जायला निघतात ते वारी करत, तसंच मी पण आज तल्लीन होऊन त्यांना जे शिकवलं त्याचा मला खूप आनंद होत आहे. तर उद्या कार्यक्रमाला नक्की सहभागी व्हा. आणि जो डंका हरी नामाचा हा पिक्चर शुक्रवारी रिलीज होतो आहे, तो नक्की सर्वांनी बघा थिएटरमध्ये जाऊन. ही माझी सदिच्छा. ओके, थँक्यू सो मच. आणि मी देखील आवाहन करतो की उद्याच्या कार्यक्रमासाठी देखील नागरिकांनी उपस्थित राहावं. आणि आपण आषाढी एकादशीला जर बघायला गेलं तर सर्वच कार्यक्रम आपण करत असतो, परंतु अशा पद्धतीने दिंडीत आपण सहभागी झालो तर नक्कीच आपली एक सेवा लाभणार आहे. त्यामुळे सगळ्यांना आव्हान की आपण उपस्थित राहावं. खरं तर उद्याच्या कार्यक्रमासाठी सगळेच आव्हान करतायत. संध्या शिंपे मॅडम आपल्यासोबत आहे, त्यांना देखील उद्याच्या कार्यक्रमाबद्दल आव्हान करायचं आहे. नवीन चित्रपट जो डंका रिलीज होतो त्याच्याबद्दल बोलायचं आहे. सर्वात आधी तुम्ही काय सांगाल की उद्या दिंडी निघते, काय आव्हान कराल नागरिकांना? एकच सांगणार आहे की जे आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो आणि ते या पिक्चरामध्ये त्या रवी भाऊने हे केलेले ते एकदम उत्तम आहे. म्हणजे कुठे काही बोलण्यासारखं काही कामच नाही आहे, त्यांनी एकदम व्यवस्थित केलेले. म्हणजे मुलांनाही संस्कार चांगले पडतात त्या निमित्ताने, म्हणून तो पिक्चर एकदम VIP आहे. छान. खरंच म्हणजे त्यांचं म्हणणं असं की बाबा उद्या कार्यक्रम आहे, त्या निमित्ताने देखील उभं राहा, सगळ्या नागरिकांनी उपस्थित राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटगृहात जाऊन जो चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय तो सगळ्यांनी बघा. थँक्यू सो मच. ह्या गावातलं विठ्ठल मंदिर हलवून खालच्या अंगाच्या संगमापाशी मी तुझी आणि माझ्या विठुरायाची अगदी आतुरतेनं वाट बघतोय. वो बस एक पत्थर है, एक पत्थर, उसको बेचूंगा और करोड़ों कमाऊंगा. तर वारकऱ्याची कधी सटकत नाही आणि सटकली ना तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.